तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, जो आजचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला थंबनेल पाहून कळलंच असेल की आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण कुठल्या टॉपिकवरती बनवलेला आहे। आणि मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण रक्षाबंधन बॅनर रेटिंगवरती केलेला आहे। आणि मित्रांनो, जो बॅनर आहे तो आपण एकदम हटके बॅनर तयार केलेला आहे, म्हणजे एकदम जास्त ओव्हरले वगैरे केलेलं नाही, एकदम सिंपल बॅनर केलेला आहे। ओके, तर जे काही मटेरियल आणि PLP फाईल तुम्हाला दिलेली आहे तर लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आणि झिप फाईलचा जो पासवर्ड आहे तो व्हिडिओमध्ये दिलेला आहे। त्यासाठी व्हिडिओ प्रत्येकाने शेवटपर्यंत पूर्ण बघा। ओके, आणि मित्रांनो, जर तुम्हाला रेटिंगमध्ये काही म्हणजे कसल्या प्रकारची अडचण वगैरे असेल तर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो करून तिथे मला मेसेज करू शकता। तर इंस्टाग्राम आयडीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। सोबतच SD मटेरियल किंवा जे काय आपल्या व्हिडिओचं मटेरियल असतं ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता। तर टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। सोबतच आपण आपले व्हॉट्सअप ग्रुप्स ओपन केलेले आहेत, व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता। व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, कारण जो झिप फाईलचा पासवर्ड आहे तो 100% व्हिडिओमध्ये दिलेला आहे। ओके, तर व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ कोणी स्किप करू नका। आणि व्हिडिओला जर लाईक केलं नसेल मित्रांनो तर लाईक नक्की करून टाका, कारण अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। जमलं तर व्हिडिओ शेअर पण करत जा आपले। ओके, तर चला मित्रांनो, कसल्या प्रकारे टाईम वेस्ट न करता जो आपला व्हिडिओ आपण फायनली सुरू करून टाकूयात। तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपण आलो आहोत आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवरती। आणि होम स्क्रीनवरती आल्यानंतर तुम्हाला आपण मटेरियल दिलेलं आहे, तर ते मटेरियल तुम्ही डाउनलोड करून घ्या। आणि PLP फाईलसुद्धा दिलेली आहे, PLP फाईलसुद्धा यूज करू शकता। तर इथे आपण डायरेक्ट आता जो बॅनर आहे तो आपण बनवायला सुरुवात करूयात, म्हणजे स्टार्ट करूयात। तर तुम्हाला अशा प्रकारचं बॅकग्राऊंड मटेरियलमध्ये मिळून जाईल। ओके, टेन्शन घ्यायचं नाही। तर मटेरियलमध्ये बॅकग्राऊंड दिलेलं आहे, तर हे बॅकग्राऊंड तुम्हाला आता पिक्सेल लॅबमध्ये ॲड करायचं आहे। तर आपण इथे पिक्सेल लॅबमध्ये ॲड करून घेऊयात। ओके, ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे राईटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर एकदम म्हणजे जे बॅकग्राऊंड आहे तर आपण एकदम सिम्पल इथे यूज केलेला आहे, म्हणजेच आपण एकदम हटके बॅनर मित्रांनो इथे तयार केलेला आहे। म्हणजे एकदम असा ॲनिमेटेड प्रकारे जो बॅनर आहे तो आपण तयार केलेला आहे। तर तुम्हाला आता इथे सुरुवातीला काय करायचं आहे, तर तुम्हाला इथे बऱ्याच जणांना माहीत असेल की आता इथे तुम्हाला सर्कलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला इम्पोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आणि क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला जी सर्वप्रथम जी ॲनिमेटेड PNG आहे बहीण भावाची ती तुम्हाला इथे ॲड करायची। ओके, ॲड केल्यानंतर तिची साईज अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे। आणि मित्रांनो, ह्या ॲनिमेटेड PNGला बघू शकता तुम्ही, आपण खालतून शॅडो वगैरे दिलेला आहे, म्हणजे एकदम आकर्षक ती PNG तुम्हाला इथे दिसून जाईल। यानंतर ॲडजस्ट करण्यासाठी तुम्हाला इथे रिलेटिव्ह पोझिशन मित्रांनो या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, रिलेटिव्ह पोझिशन। आणि जो मधला जो आयकॉन आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि राईटच्या ऑप्शनवरती क्लिक करून जायचं आहे। ओके, तर क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्हाला इथे लेअरमध्ये जायचं आहे। लेअरमध्ये आल्यानंतर या PNGला तुम्हाला अशा प्रकारे लॉक करायचं आहे, जेणेकरून आपली जी PNG आहे हलणार नाही आणि आपला जो बॅनर आहे तो खराब होणार नाही। परत इम्पोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो, आणि ही जे टेक्स्ट आहे ते तुम्हाला ॲड करायचं आहे, रक्षाबंधनचं आपण तयार केलेलं आहे, पिक्सेल लॅबमध्येच तयार केलेलं आहे। तर हे सुद्धा तुम्हाला इथे ॲड करायचं अशा प्रकारे। ओके, याची साईज आपण कमी करून घेऊयात। ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे परत इम्पोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ओके, तर इम्पोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून जाऊयात आपण। आणि यानंतर तुम्हाला निमित्त हार्दिक शुभेच्छा ही जी PNG आहे ती तुम्हाला ॲड केल्यानंतर अशा प्रकारे क्रॉप करायची आहे। क्रॉप केल्यानंतर राईटच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आणि मित्रांनो, याची जी साईज आहे ती तुम्हाला ॲडजस्टप्रमाणे इथे हे करून घ्यायची, म्हणजेच कमी करून घ्यायची आहे। ओके, तर कमी केल्यानंतर तुम्हाला परत मित्रांनो इम्पोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो इथे जी शुभेच्छुकची PNG आहे ती तुम्हाला इथे ॲड करायची आहे। ओके, हिलासुद्धा आपण क्रॉप करून घेऊयात अशा प्रकारे। क्रॉप केल्यानंतर याचीसुद्धा साईज तुम्हाला वाढवून घ्यायची आहे आणि ही जी PNG आहे तुम्हाला एकदम खालती ॲड करायची अशा प्रकारे। आणि यानंतर मित्रांनो तुम्हाला परत इम्पोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि जी आपली सुविचार PNG आहे ती तुम्हाला इथे ॲड करायची आहे। तर हिलासुद्धा आपण क्रॉप करून घेऊयात। क्रॉप केल्यानंतर ही जी सुविचारची जी टेक्स्ट PNG आहे ती आपण वरती ॲड करून घेऊया, सर्वात वरती। यानंतर तुम्हाला परत लेअरमध्ये जायचं आहे आणि जेवढ्या काही PNGs आपण इथे ॲड केलेल्या आहेत त्या सर्व PNGsला मित्रांनो तुम्हाला इथे अशा प्रकारे लॉक करायचं आहे। ओके, जशा प्रकारे मी करतो आहे तशाच प्रकारे लॉक करायचं आहे।
ओके, लॉक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला परत इम्पोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि जो तुमचा किंवा तुमच्या मित्राचा फोटो असेल किंवा तुमच्या कस्टमरचा फोटो असेल तो तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. तर तुम्हाला मित्रांनो फोटो कटिंग आणि ऑइल पेंट इफेक्ट द्यायला नसेल इमेजला तर त्यावरती सुद्धा आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ओके, तर आपण इथे फोटो ॲड करून घेऊयात. तर अशा प्रकारे जो माझाच फोटो आहे तो मी इथे ॲड करून घेतलेला आहे. तर यानंतर तुम्हाला ॲडजस्टप्रमाणे क्रॉप करायचं आहे. या फोटोला मी क्रॉप करतो इथे. ओके, ओके, तर क्रॉप केल्यानंतर आपल्याला इथे एकदम असा शॅडो इफेक्ट द्यायचा आहे थोडासा आपल्या फोटोच्या बॅक साईडला. ओके, तर त्यासाठी तुम्हाला मित्रांनो काय करायचं आहे, तर इथे कॉपीच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला कलरच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि इथे इनेबल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि नंतर मित्रांनो तुम्हाला इथे ब्लॅक कलर सिलेक्ट करायचा आहे आणि हा जो म्हणजे आपली जी इमेज आहे त्या इमेजच्या खालती आला पाहिजे. ओके, तर त्यासाठी तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे आणि एकदम वरची जी पिन जी आहे अशा प्रकारे तुम्हाला खालच्या साईडला स्क्रॉल करायची आहे. ओके, परत लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पोझिशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि मूव्ह आहे एकदम कमी करायचा आहे, 1px वरती ठेवायचा आहे आणि राईट साईडला लेफ्ट साईडला अशा प्रकारे तुम्हाला ॲड म्हणजे मूव्ह करून घ्यायचं आहे. ओके, यानंतर राईटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो आणि ओपासिटी या ऑप्शनवरती जाऊन याची जी ओपासिटी आहे मित्रांनो तुम्हाला 18च्या किंवा 20च्या आसपास ठेवायची आहे. यामुळे काय होईल मित्रांनो, जो आपला जो बॅनर आहे तो तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल. ओके, तर एकदम जो फोटो आहे तो आपला एकदम नॅचरल म्हणजे एकदम वेगळा लुक आपल्याला मिळून जाईल यानंतर. ओके, तर हे झाल्यानंतर मित्रांनो आता याची आपण PLV फाईल तुम्हाला दिलेली आहे. तर PLV फाईल कशा प्रकारे ॲड करायची किंवा ॲड करून कशाप्रकारे एडिट करायची हे तुम्हाला सांगतो. तर त्यासाठी मित्रांनो हा जो बॅनर आहे तो तुम्हाला सेव्ह करायचा आहे मोबाईलमध्ये तुमच्या. त्यासाठी तुम्हाला इथे 3 डॉट दिसत असतील, बघू शकता वरती मी टच करत आहे. तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि एक्सपोर्ट इमेज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ते जी काही साईज वगैरे असतील ती तुम्हाला इथे अल्ट्रा PNGवरती सेट करून आपला जो बॅनर आहे सेव्ह करून घ्यायचा आहे. तर यानंतर मी तुम्हाला PLV फाईल कशाप्रकारे ॲड करायची हे सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, PLV फाईल ॲड करा. ओके, तर आपण आता डायरेक्ट PLV फाईलकडे जाऊयात. शाबास बेटा, बहुत बढिया. तर तुम्हाला आपण जी PLV फाईल दिलेली आहे ती डाउनलोड करायची आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि पासवर्ड व्हिडिओमध्ये दिलेला आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ कोणी स्किप करू नका. ओके, तर आता आपण सर्वप्रथम फाईल मॅनेजर ओपन करून घेऊयात. तर फाईल मॅनेजर ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे डाउनलोड्सवरती दिसून जाईल मित्रांनो, बघू शकता. तर डाउनलोड केलेले आपण फाईल. तर तुम्हाला या रक्षाबंधन झिप या फाईलवरती क्लिक करायचे किंवा फाईल मॅनेजरमध्ये गेल्यानंतर डाउनलोडमध्ये सुद्धा ही फाईल तुम्हाला दिसून जाईल डाउनलोड केल्यानंतर. ओके, तर तुम्हाला आता या फाईलवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट फाईल्स टू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि कोणत्या पण एका फोल्डरमध्ये तुम्हाला ही जी फाईल आहे एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायची आहे. तर आपण एक फोल्डर इथे शोधून घेऊयात आणि झिप फाईलचा पासवर्ड जो आहे तो व्हिडिओमध्ये दिलेला आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ कोणी स्किप करू नका. तर अशा प्रकारे मी या फोल्डरमध्ये एक्स्ट्रॅक्ट करतो DG1. तर एक्स्ट्रॅक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके, एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर तुम्हाला इथे डायरेक्ट पिक्सल ॲप ओपन करायचं आहे. ओके, तर आपण पिक्सल ॲपमध्ये जाऊयात आणि पिक्सल ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे जे काही दिसेल इंटरफेस, तर तुम्हाला इथे कॅन्सलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसं की मित्रांनो आता सगळ्याला माहीत असेल की आपण जे पिक्सल ॲप आहे ते एकदम प्रो व्हर्जनचं यूज करतो आणि तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचं पिक्सल ॲप पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन अशा प्रकारचं जे पिक्सल ॲप आहे मित्रांनो ते डाउनलोड करून घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारचा इश्यू येणार नाही, एक इमेज एक्सपोर्ट करताना किंवा कुठल्या प्रकारच्या ॲड्स तुम्हाला इथे दिसणार नाहीत. ओके, तर यानंतर मित्रांनो तुम्हाला या 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि ओपन PLV फाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला PLV फाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे ॲरोवरती क्लिक करायचं आहे आणि जी आपण एक्स्ट्रॅक्ट केलेली फोल्डर आहे ती तुम्हाला इथे शोधायची आहे. तर DG1 ही जी फोल्डर आहे इथे बघू शकता. तर DG1 या फोल्डरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे रक्षाबंधन अशा प्रकारची फोल्डर दिसून जाईल. तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि रक्षाबंधन PLP अशा प्रकारे PLP तुम्हाला शो होऊन जाईल. यानंतर मित्रांनो तुम्हाला ओपन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथून बॅक येऊन जायचं आहे. बघू शकता मित्रांनो एकदम खतरनाक जे एकदम रेडी बॅकग्राऊंड म्हणजे बॅनर आहे ते तुम्हाला इथे बघायला मिळेल. यानंतर तुम्ही लेअरमध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे जेवढं काय मटेरियल PNG यूज केलेलं आहे
त्या सर्व PNG तुम्हाला इथे पाहायला मिळतील. सोबतच आपण तुम्हाला मटेरियलसुद्धा दिलेलं आहे. ओके, तर आता एडिट करायचं. तर तुम्हाला इथे करायचं काय, तर लेअरमध्ये जायचं मित्रांनो. लेअरमध्ये गेल्यानंतर जे माझे फोटोज आहेत तर ते तुम्हाला इथून अशा प्रकारे डिलीट करायचे. तर डिलीट केल्यानंतर मित्रांनो तुमचा किंवा तुमच्या मित्राचा जो फोटो असेल तो तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. जसं की मी ते तुम्हाला सॅम्पल म्हणून ॲड करून दाखवतो. तर तुम्हाला गॅलरीमध्ये जायचं आहे. गॅलरीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे जो काही फोटो असेल तो तुम्हाला ॲड करायचा आहे. आणि मित्रांनो जर तुम्हाला ऑइल पेंट इफेक्ट फोटोला देता येत नसेल आणि फोटोचा बॅकग्राऊंडसुद्धा रिमूव्ह करता येत नसेल तर त्यावरतीसुद्धा आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ पाहून ऑइल पेंट इफेक्ट आणि बॅकग्राऊंड इरेज करू शकता. तर हा जो फोटो आहे मी इथे ॲड करून घेत आहे. तर ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे राईटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. याची साईज जी आहे ती अशा प्रकारे कमी करून घ्यायची आणि हा जो फोटो आहे तुम्हाला या साईडला ॲड करायचा आहे. ओके, ॲड केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला शुभेच्छुक जे टेक्स्ट दिसत असेल तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि पेन्सिलचा जो आयकॉन आहे त्यावरती क्लिक करून पहिले जे टेक्स्ट आहे ते तुम्ही डिलीट करू शकता. तर माझं जे नाव आहे ते मी इथून रिमूव्ह करत नाही, म्हणजेच डिलीट करत आहे. ओके, तर इथे तुम्हाला फॉन्ट कन्वर्ट करायची गरज नाही, कारण आपण एकदम सिम्पल फॉन्ट आपण यूज केलेला आहे. तर इथे नाव टाकतो मी आदित्य कावरे. ओके, तर आदित्य कावरे तुम्हाला टाकल्यानंतर ओकेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ते थोडीशी ॲडजस्टमेंट करून घ्यायची. ओके, तर तेवढी ते तुम्ही करून टाकताल. यानंतर मित्रांनो बॅनर तुम्हाला सेव्ह करायचा आहे. तर वरती 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि एक्सपोर्ट इमेज या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. आणि इथे फॉर्मॅट जो आहे तो अल्ट्रावरती सेट करून जे काही PNG वगैरे असेल आणि खाली अल्ट्रावरती सेट करायचं आहे आणि सेव्ह टू गॅलरीमध्ये तुम्हाला सेव्ह करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करत जा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून टाका. आणि नेक्स्ट व्हिडिओ आपण सजेस्ट करू शकता तुम्ही आपल्याला आपल्या कमेंट बॉक्समध्ये. आणि इंस्टाग्रामला फॉलो करा. लवकरच आपले 500 फॉलोअर्स. मला गर्व आहे, मी आहे मराठा. मला गर्व माझे शिवाजी राजेचा. मला गर्व माझे